ई फार्मसीज आणि कॉर्पोरेट कंपनींच्या अवाजवी सवलतींच्या विरोधात आज देशभरात 20 मे रोजी देशव्यापी संप पुकारलेला आहे। माझ्या पाठीमागे असलेलं हे मेडिकल्स दुकान आहे, दाखवू शकतो। याला अकोला जिल्ह्यात 100% प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे। एक दिवसीय बंदला जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये संपाला 100% प्रतिसाद मिळाला असून रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी एफडीएने आपत्कालीन व्यवस्था केली आहे। ऑनलाईन औषध विक्रेतेचे वाढते जाळे, मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणारा अव्यावसायिक सवलती आणि बनावट औषधींच्या विक्रीमुळे धोक्यात आलेली किरकोळ औषध व्यवसाय वाचवण्यासाठी आज 20 मे रोजी देशभरातील औषध विक्रेत्यांनी एक दिवसीय बंद पुकारलाय। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट असोसिएशन या संपाचा हाक दिला होता आणि या हाकेला प्रतिसाद देत राज्यातील लाखो मेडिकलचे जे व्यावसायिक आहेत हे आज बंदमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। हा जो बंद पुकारलेला आहे मेडिकल असोसिएशनच्या वतीने, या बंदमुळे काय बंदच्या मुळे जर पाहायला गेलं तर याचा परिणाम हा रुग्णांवर पाहायला मिळत आहे। दुसरीकडे दवाखाने जे आहेत ते दवाखान्यांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे आणि दवाखान्याच्या माध्यमातून ज्या मेडिसिन दिल्या जातात त्या मेडिसिन घेण्याकरता रुग्णांची असेल किंवा रुग्णांच्या नातेवाईकांची एकीकडे भटकंती होताना पाहायला मिळत आहे। तर विदर्भाचा पारा जो आहे तो 45 असेल किंवा 46 डिग्री सेल्सिअस मध्ये असताना विविध आजारांनी रुग्ण ग्रासलेले आहेत आणि अशामध्येच हे जे एक दिवसीय मेडिकल असोसिएशनचं जे बंद आहे, या बंदमुळे रुग्ण असतील किंवा नातेवाईक यांची मोठ्या प्रमाणात भटकंती होताना पाहायला मिळत आहे। प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला।